मूळ संकल्पना अशी होती, 5 ऑगस्ट 2020 साली आपले माननीय पंतप्रधान यांनी जे भूमिपूजन केलं, त्या भूमिपूजनातून राम मंदिर साकारतंय हे जेव्हा भारताला स्पष्ट झालं, त्यामध्ये आपला कराडकरांचा किंवा कलाकार म्हणून आम्ही कराडकरांचा काहीतरी वाटा असला पाहिजे, या भावनेचा आम्ही दिनदर्शिका तयार करण्याचा मानस केला. दिनदर्शिकेतून आम्ही 2 डोळ्यासमोर उद्देश ठेवले होते की एक तर राम दिनदर्शिकेच्या माध्यमातून तयार केले तर घराघरात पोहोचतील आणि जनसामान्यावर एक चांगला विचारांचा पगडा प्रत्येक घराघरात मिळेल, या उद्देशाने आम्ही दिनदर्शिका तयार केली होती. त्या माध्यमातून जे काही दिनदर्शिकेच्या विक्रीतून जे काही श्रद्धामूल्यातून जे आपण देणगी उभा राहील ती सर्वच्या सर्व रक्कम आपण अयोध्येच्या राम मंदिराला इथं आपण समर्पित करायची, ह्या भावनेतून ही दिनदर्शिका उभी केली. हे दोन्ही आमचे हेतू सफल झाले. दिनदर्शिकेच्या विक्रीतून आम्ही 2 लक्ष एवढी रक्कम ही राम मंदिराच्या न्यासाकडे आम्ही तिथं समर्पित करू शकलो. जो प्रसंग आहे त्याला कुठेतरी शास्त्रोक्त पद्धतीने आपण तो शूट केला पाहिजे. त्याच्यावर कुठलाही संदर्भ असल्याशिवाय आम्ही तो कुठलाही प्रसंग घेतला नाही. त्याचा रेफरन्स आम्ही वाल्मिकी रामायण या ग्रंथाच्या आधारावर तो आम्ही चित्रित केलेला आहे. भावना हीच आहे की सामान्य मुलांनी, सामान्य घरातल्या मुलांनी जो इथं काही राम साकारला, इथल्या लोकांना तो भावला आणि आज तो सगळ्या इथल्या तळातल्या लोकांना जो भावलेला राम आज तो अयोध्येमध्ये कुठेतरी पोहोचलाय. आज अयोध्येमधल्या लोकांना तो दिसतोय, बघणार आहेत काही लोक. तर हा आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे की आम्ही ज्या कलेसाठी आजपर्यंत धडपड केली त्या कलेच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी आमच्याकडे राम सेवा झाली ती आम्हाला समर्पित करता आली आणि अशा ठिकाणी करता आली की जिथं रामानं जन्म घेतला, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आमची कला लागणं आमच्यासाठी खूप म्हणजे थोडक्यात अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे आमच्या कलेचं चीज झालं एवढंच आमची भूमी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.